प्रभाग क्रमांक 4 राजीव गांधी नगर या ठिकाणी ड्रेनेज पूर्ण लाईन भरलेली आहेत। याकडे महानगरपालिकेचे प्रभागातील नगरसेवकांचे लक्ष नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी सोलापूर महानगरपालिकेचे SI सय्यद या अधिकाऱ्यांना फोन लावला असता तत्पुरते काम झाले आहे। यापूर्वी पण नगरसेवकांचे लक्ष नाही। इलेक्शन जवळ आला की नगरसेवक दिसतात। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन लावून सांगितले असता प्रभागाची ड्रेनेज लाईन साफ करण्यात आले व प्रभागामध्ये सफाई कर्मचारी कमी पडत आहेत। याकडे महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी वैयक्तिकरित्या लक्ष द्यावे। पहिल्या पावसात एवढी अशी ही अवस्था आहे, तर ह्याच्या पुढे पाऊस पडल्यावर कसं राहायचं हे नगरसेवक आहे ना सांगितलं तर आहे ना काकडेला हे करते, काकडे ढकलते, काकडेला सांगितलं भाऊकडे जाऊन ते इकडे तिकडे सांगते जायचं कुठं। मग आता तुमच्या घराने पाणी गेले, मग आता घरात कुठं आता मग तुमच्या घरात पाणी गेलेलं आहे। या ठिकाणी म्हणजे पूर्ण पाईपलाईन पण पूर्ण घरातच आहे का ड्रेनेजची? नाही समोर गेलेले, समोर न गेलेले तरी पाणी नाही का? कसं काय शिरले आतमध्ये? चेंबर हे नाहीत ना, साफ केले चेंबर, नीट चेंबर नाही, पाणी सुटल्यानंतर पाणी त्या दिवशी भरते, हे तर पाऊस म्हणजे या ठिकाणी कर्मचारी पण येत नाहीत, महापालिकेचे कर्मचारी येत नाहीत। आणि सांगितलं ना की भाऊला नाही, भाऊ म्हणजे आत्ताच पाठवलो आणि काकडीला गेलं की काकडे म्हणजे भाऊकडे जावं। एक प्रकारे असं होते। मग आता पहिल्या पावसात अशी परिस्थिती आहे, येणाऱ्या काळामध्ये मग तुम्हाला आता घर तर तुमचे नाही का 10 बाय 10 आहेत, राहायची कशी परिस्थिती तुमची अशीच का पावसामध्ये? मग आता नगरसेवकांनी आणलं तरी आता काय हे म्हणजे काय कामाचं काय हे तुमची आता सध्याची परिस्थिती, तुम्हाला मागणी काय? तुम्हाला तुमचं काय काम झालं पाहिजे त्वरित? आमचं आहे ना सगळं हे झालं पाहिजे, सगळं पाणी वगैरे व्यवस्थित गेलं पाहिजे, बाकी काय नाही। म्हणजे रस्ता ड्रेनेज लाईन व्यवस्थित नसल्यामुळे पाणी तंडून राहते आणि घराघरांनी पाणी शिरलेलं आहे का? चालू केलं लेकरं बारके बारके असं सारखं पाणी घराने शिरल्यावर कसं लेकरं घेऊन कुठं जायचं? या अशा गटारी केल्या त्या पाणी जायला काय नाहीये, समजा रात्री जर पाऊस पडला तर संध्याकाळी कुठं जायचं? आता एक ठीक आहे आला तर लेकरं घरानेच राहते, कुठं जात नाही। आम्ही एक जाता सकाळी गेलं की संध्याकाळी येतो आम्ही। कोणा सोडणार? पूर्ण गटरच पाणी काढलं।